सिंधुदुर्गातल्या आंगणेवाडीची जत्रा विशेष, कारण या जत्रेत महिलांना खूप महत्त्व असतं। देवीच्या नैवेद्य बनवण्यापासून ते नैवेद्य मंदिरात पोहोचवण्यापर्यंत सारं काम महिलाच करतात। इतर जत्रांप्रमाणे आंगणेवाडीच्या जत्रेची कुठली तिथी किंवा तारीख ठरलेली नाहीये। ग्रामस्थ देवीला कौल लावून तारीख जाहीर करतात। तारीख जाहीर होताच गावातल्या माहेरवाशिणींचा आनंद गगनात मावेनासा होतो। या यात्रेनिमित्त माहेरवाशिणींना मोठं महत्त्व। देवीच्या नैवेद्याचं काम या महिला वर्गाकडे असतं। आंगणेवाडीची जत्रा म्हणजे खरं तर ही माहेरवाशिणींचा खरा पहिला मान असतो। माहेरवाशिणींना भेट देता यावी, वर्षातनं एकदा तरी त्यांना माहेरी येता यावं, स्वतःच्या देवीचं दर्शन घेता यावं, हा खरं तर त्याच्या मागचा उद्देश, देवीने हा उद्देश ठेवून ही जत्रा सुरू झालेली आहे। आणि अर्थात त्याला आता वर्षानुवर्ष खूप मोठं स्वरूप आलेलं आहे। माहेरवाशिणींबरोबरच अनेक जण आपण म्हणू शकतो केवळ मालवणातनं किंवा कोकणातनंच नाही तर मुंबईकडनं, पुण्यातनं, बऱ्याच ठिकाणावरनं इथे लोक येत असतात आणि देवीच्या दर्शनासाठी इथे लांबच्या लांब रांगा लावून दर्शन घेत असतात। देवीचं नैवेद्य बनवताना आम्ही बोलत नाही, न बोलता जेवण बनवतो आणि मग आमच्या कुठच्या तरी वहिनी लोक असतात आणि त्यांच्यासोबत कोणतरी घरातला एक व्यक्ती जाते। देवीच्या नैवेद्याला वरण भात, संभार आणि 5 भाज्या बनवल्या जातात। हा नैवेद्य अबोल राहून बनवावा लागतो। यात्रेच्या दिवशीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुणीही कुणाच्याही घरी जेवायला जाऊ शकतं। एकीकडे जत्रेचा बोवाळ चालू असतो आणि तिकडे आंगणे घराण्यातल्या माहेरवाशिणी जेवण बनवण्यात गर्क असतात। घरातला प्रत्येक घरातून प्रसाद देवळात जातो, देवळात नैवेद्य जातो। देवळातला नैवेद्य आमच्या घरातल्या ताटामध्ये दिला जातो। आमचा नैवेद्य देवळात देवीसमोर ठेवला जातो आणि मग ते ताट घरात आल्यावर मग ते जेवणात मिक्स करायचे। म्हणजे ते प्रत्येक घरातून ताट जातच। नैवेद्य मंदिरात पोहोचवण्याचं कामही महिलांकडेच असतं। एकूणच काय तर आंगणेवाडीच्या जत्रेत महिलांचं महत्त्व अधिक असतं आणि हेच पाहण्यासाठी भाविकांचीही गर्दी होत असते। आंगणेवाडीहून विकास गावकर रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।